लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश बसस्थानकांवर घाणीचं साम्राज्य पसरलेलं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर बसस्थानकामध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं सगळीकडे घाण जी आहे ती या बसस्थानकामध्ये पसरलेली पाहायला मिळते आहे। प्रवाशांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा सुविधेची काळजी जी आहे ती घेतली जात नाही, अशा प्रकारचं चित्र आपल्याला या अहमदपूरमध्ये पाहायला मिळतं आहे। अहमदपूर बसस्थानकावरून परभणी, लातूर आणि नांदेडकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि तरी देखील इथे प्रवाशांच्या सुविधेसाठी म्हणून कसली काळजी घेतली जात नाही। या बसस्थानकाच्या आवारामध्ये डांबरीकरण केलेलं नसल्यामुळे धुळीचे लोट जे आहे ते सातत्याने उडत असतात आणि प्रवाशांना या धुळीला सामोरे जावं लागतं आहे। बऱ्याचदा खडी जी आहे ती उडून अनेक प्रवाशांना लागत असते आणि त्यामुळे बऱ्याचदा जखमी देखील प्रवासी होत असतात। या बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही। संध्याकाळच्या वेळेला इथे सुरक्षा रक्षक देखील नसतात। अनेकदा महिला प्रवासी आणि वृद्ध प्रवासी या बसस्थानकामध्ये संध्याकाळी येतात आणि बसची वाट पाहत बसले असतात तासन तास। मात्र इथे सुरक्षा रक्षक नसल्यामुळे देखील बऱ्याचदा अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतो। एकूणच जर लक्षात घेतलं तर लातूर जिल्ह्यातल्या अनेक बसस्थानकांमध्ये हीच स्थिती आहे। घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि धूळ जे आहे ते प्रामुख्याने इथे पाहायला मिळते आणि खडी जी आहे ते डांबरीकरण केले नसल्यामुळे उडून प्रवाशांना लागते आहे आणि याकडे एसटी महामंडळाने लक्ष देऊन ही बसस्थानकं अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी प्रवासी करतात। महेंद्र जोंधे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।